आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज, नाशिकमध्ये नेपाळसारखी परिस्थिती, नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था दयनीय, संजय राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस उद्या यवतमाळ दौऱ्यावर. यवतमाळच्या समता मैदानावर होणार शासकीय कार्यक्रम. फडणवीसांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू. ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक पुढे ढकलली. आमदार खासदारांची बैठक उद्या होणार. आज जिल्हा प्रमुखांची बैठक घेण्यात येणार. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक. राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीच्या अध्यक्षपदावर नको. अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा चंद्रकांत पाटलांची नेमणूक करा, अशी मागणी. पुणे महामार्गावर असणारा टोल रद्द करणारच. अन्यायकारक टोल वसुलीवरून राजू शेट्टी आक्रमक. अजित पवारांनी दमदाटी करू नये, राजू शेट्टींचं वक्तव्य. पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम. इथेनॉलवरून राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गंभीर आरोप. राहुल गांधींकडून सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन. प्रोटोकॉल उल्लंघनाची माहिती पुणे कोर्टात देणार. राहुल गांधींना महाराष्ट्रातली भीती का वाटते? पुणे कोर्टातील दांडीनंतर वकिलांचा सवाल. नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्सचा वापर. संजय राऊतांचा खुलासा. जनतेच्या प्रश्नावर पुण्यातही विराट मोर्चा काढणार. वोट चोरीच्या माध्यमातून सरकार आलंय. जनता यांना कंटाळलीय. जनतेना यांनी मतदान केलं नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्यावर निपक्ष काम करण्याची जबाबदारी. शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहितासाठी आधी केलं पाहिजे, संजय राऊतांचं सामनातून भाष्य. मुंबईत काल रात्री भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न. पालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक. बच्चू कडू 14 सप्टेंबरला परभणी दौऱ्यावर. शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ हक्क सभेची जोरदार तयारी सुरू. मंत्री भुजबळांनी भरत कराडच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. GRच्या निषेधार्थ भरत कराडने केली आत्महत्या. कुर्डूमध्ये झालेला मुरुमुपसा बेकायदेशीर याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला. ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये, जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. राज्याच्या युवा धोरणाच्या आखणीत माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांचा समावेश. सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केली होती मारहाण. राऊतांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा मराठी दांडिया. विक्रोळी, कन्नमवार नगरमध्ये मराठी दांडियाचं आयोजन. ऑपरेशन सिंदूरवर आधारित मराठी दांडिया. पुण्यात आज सातारा गॅजेट संदर्भात बैठक. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. कोल्हापूरमधील नाट्यगृहांच्या संवर्धनाचं काम रखडलं. पहिल्या टप्प्यातील मुदतवाढ संपत आली तरी काम अपूर्ण. ठेकेदाराकडून काम जैसे थे. रंगकर्मींची प्रचंड निराशा. मंत्रालयासमोरील रस्त्यावर साचलं पाणी. मेट्रोच्या कामाचं घाण पाणी असल्याची माहिती. मंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर मेट्रोच्या कामाचं पाणी. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाबद्दल प्रशिक्षण पूर्ण. लवकरच प्रमाणपत्र प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात. प्रमाणपत्रासाठीच्या कागदपत्रांची 3 स्तरीय पडताळणी होणार. OBC संदर्भातील याचिकांना आज तारीख नाही. दाखल 2 याचिकांना आज कोर्टात तारीख नाही. 2 याचिकांना सोमवारी तारीख मिळण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदीमध्ये अनेक त्रुटी. नोंदींमध्ये आढळली दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं. मोडी लिपीचं भाषांतर करताना नाव चुकल्याचं समोर. गडकरींनी उड्डाणपुलाला दिलं काँग्रेसच्या नेत्यांचं नाव. नागपूरच्या नवनिर्मित उड्डाणपुलाचं नामकरण. पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकर उड्डाणपूल असं नाव.
भंडाऱ्याच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरू निरीक्षणाला सुरुवात, निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा साजरा. या उपक्रमाअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच अन्नधान्याचं वितरण. पिंपरी चिंचवड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम, कारवाईत आरक्षित असलेल्या जागेवरील 43 झोपड्या हटवण्यात आल्या. धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे वाल्मिक कराड. अकलूज परिसरामध्ये 15 ते 17 मुलांची हत्या, कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणेंचा खळबळजनक आरोप. मुंबईतील कोळीवाड्यांचं सीमांकन प्रलंबित, 23 पैकी 19 कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण, पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार पुन्हा सुरू, वेंगुर्ला बंदरावर मोठ्या प्रमाणात मासेमारी, मच्छीमारांची गर्दी. कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, शाही दसरा महोत्सवाला राज्यस्तरीय दर्जा, शाही दसऱ्याला राज्याचे प्रमुख महोत्सवाचा दर्जा. अमरावती जिल्ह्यामध्ये दुर्गोत्सवाची चाहूल, मूर्तिकारांच्या मूर्तीला आकार आणि सजावटीसाठी धावपळ. नवी मुंबईतील बीएमटीसी कर्मचाऱ्याला मोबदला मिळणार, कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार, आमदार विक्रांत पाटील यांची माहिती. विदर्भात अदानीकडून 70,000 कोटींची गुंतवणूक, 30,000 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा. कटोलमध्ये रिलायन्स उभारणार 1,513 कोटीचा प्रकल्प, विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा. पंढरपूरच्या कुर्डू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक, मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद, कुर्डू गावची बीडशी होत असलेल्या तुलनेसाठी निषेधार्थ बंद. प्रभादेवीमधील एल्फिस्टन पूल परिसरातील नागरिकांना दिलासा, इमारतीमधील रहिवाशांचं पुनर्वसन परिसरातील म्हाडातच होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावाला मान्यता. राज्यातील पोलिसांनी पक्षपात टाळावा, सर्वोच्च न्यायालयातील टिप्पणी. 2023च्या अकोला हिंसाचार प्रकरणावरनं टिप्पणी. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पंट्रियसेन इन कोऑपरेटिव्ह बँकिंग अवॉर्ड संस्थेनं घेतली दखल, गोव्यात होणार पुरस्काराचं वितरण. रायगडमध्ये अग्रस्त व्यावसायिकांना भरत गोगावलेकडून मदतीचा हात, 3 व्यावसायिकांना 50,000 रुपयांची रोख मदत करण्यात आली. रायगडमध्ये शासकीय मुख्यपदीर विद्यालयांच्या इमारतीचं बांधकाम रखडलं, 4 वर्ष झाली तरीही बांधकाम अपूर्ण, विद्यार्थ्यांची गैरसोय. हिंगोलीमध्ये वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेची तयारी सुरू, 38 वाळू घाटांचं प्रस्ताव पर्यावरण समितीकडे सादर, समितीनं हिरवा कंदील दाखवल्यानंतर लिलावाचा मार्ग मोकळा होणार. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जिल्हा नियोजन भवनात जनसुनावणीचं आयोजन, 18 सप्टेंबर रोजी महिला आयोगाची नागपुरामध्ये जनसुनावणी. गणेशोत्सवामध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, 1070 फुकट्या प्रवाशांकडनं 5 लाखाचा दंड वसूल. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी मागितली माफी, परमेश्वर वाघमोडे यांनी मागितली माफी. मराठा आरक्षणाच्या GRवरनं ओबीसी आंदोलक संतप्त. आता लाखो मुंबईकर लवकरच होणार अधिकृत रहिवासी, 25,000हून अधिक इमारतींच्या ओसीचा मार्ग अखेर मोकळा. माधुरी हत्तीणीची वापसी लांबणीवर, पेटाकडून हत्तीणीला वनतारा हलवण्यात विरोध, वनताराची तयारी मात्र पेटाकडून विरोध करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली. बीडमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ओबीसींचा महामेळावा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे राहणार मेळाव्याला हजर. हिंगोलीच्या औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये 57 लाख रुपयांचा अपहार गट विकास अधिकाऱ्यांवर ठपका.
500 क्यूब्स एकत्र करून तयार केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं चित्र. तुझ्यासारख्या कलाकारामुळे महाराष्ट्राचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत केलं कौतुक. राज्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं. अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर. महाराष्ट्र शासनाकडनं राजपत्र जारी. आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिस्टन पूल पूर्णपणे बंद राहणार. वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग लागू. चंद्रपूरमधील बालाजी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत झाले उपचार. उद्या रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा ब्लॉक. डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा राहणार बंद. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पूर्ण. एकूण 108 वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यात सोने, चांदी, त्याचप्रमाणे अनेक दागिने आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश. पुण्याच्या दिवेघाटमध्ये रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सेवा बंद. आज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. परभणीमध्ये वनमजुरांचं बेमुदत धरणे आंदोलन. वनमजुरांचं अनेक महिन्यापासून वेतन थकीत. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेच्या वतीनं संयुक्त जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. मोर्चासाठी ठाकरेंच्या, शिवसेनेच्या नेत्यांसह मनसेच्या वरिष्ठ नेते उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याची मागणी. परभणीमध्ये मनसेचं बांधकाम विभागाविरोधात ठिय्या आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागातील बेकायदेशीर एसी विरोधात आंदोलन. ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात आंदोलन. संतप्त घोडबंदरकर उतरले रस्त्यावर. हातात पोस्टर घेऊन खड्ड्यासंदर्भातही नोंदवला निषेध. कोंडीमुळे घोडबंदरचे नागरिक त्रस्त. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसेचा भव्य मोर्चा. महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त मोर्चा. शहरातील विविध समस्या मोर्चामधून मांडणार. हिंगोलीमध्ये पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचं उपोषण. घरकुल योजनेचं काम पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्यानं उपोषण सुरू. हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडले. 1702 क्युसेकनं पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. वर्धा जिल्ह्याला पावसानं झोडपलं. यशोदा नदीला पूर. शेकडो हेक्टरमधील उभी पिकं पाण्याखाली. विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यामध्ये 1220 मिलीमीटर पावसाची नोंद. शक्कर तलाव ओव्हरफ्लो. 4 महिन्यात 2.5 लाख पर्यटकांची हजेरी. सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये 4 जणांचा मृत्यू. 3 जण बेपत्ता. भंडारा जिल्ह्यामध्ये युरियाचा तुटवडा कायम. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. प्रशासनाचं दुर्लक्ष. बचत गटाच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि पुरवठा करण्याची मागणी. सिंधुदुर्गमध्ये अतिओलाव्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळती. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवा. शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात. बहरलेलं सोयाबीन पिकावर अळ्या आणि किडीचा प्रादुर्भाव. शेतकरी मात्र चिंतेत. निलेश हेलांडे पाटलांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या प्रमाण चिंताजनक. रत्नागिरीमध्ये स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह 3 अटक. फाईल क्लिअर करण्यासाठी केली होती 16,000 रुपयांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाकडनं 1 लाख रुपयाची खंडणी वसूल. मारहाण करून पैसे वसूल केल्याचा आरोप. पुण्याच्या तुळापूर परिसरामध्ये हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
कुख्यात गुंड बंडू आंदेकरांच्या घरातून मुद्देमाल जप्त. बंडू आंदेकरांच्या घरातून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त. 67 लाखांचे दागिने आणि 2 लाखाची रोकड जप्त. कल्याणमधून 6 बांगलादेशी महिलांसह एका इस्माला अटक. 13 दिवसामध्ये बांगलादेशी महिलेकडे आधार कार्ड असल्याचं समोर. नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर अपघात. अपघातानंतर कार चालक फरार. पोलिसांकडून तपास सुरू. परभणीत दुचाकी आणि बैलगाडीचा अपघात. दुर्घटनेमध्ये 1 जण गंभीर जखमी. नागपूर महामार्गावर 2 स्कूल बसेसची धडक. दुर्घटनेत काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या बागलांमध्ये पिकअप आणि कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये 3 मजुरांचा मृत्यू. 10 ते 12 मजूर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत व्यक्तींचा पत्नी सांगून विमा हडपला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात हत्तीणींचा धुमाकूळ. हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त. सांगलीच्या मिरजेमध्ये गायीची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 4 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून 4 गायी आणि एका वासराची सुटका. पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील 2 महिला सुरक्षा रक्षकांवर हल्ला. घटनेमध्ये 2 महिला जखमी. हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यातील औंध परिसरामध्ये टोळ्यांचा धुमाकूळ. आम्ही इथले भाई म्हणत दुकानदाराला मारहाण. घटनेतील 4 आरोपी अल्पवयीन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.